उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय। मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वे वाहतुकीवरही झालाय। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार दुपारपर्यंत जिल्ह्यातल्या काही ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्यात। घाटकोपर, कुर्ला, माटुंगा, दादर, वरळी, लालबाग, भायखळा, मस्जिद बंदर, CSMT या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढलाय। वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये दमदार पाऊस सुरू आहे। मुंबईत पावसाचा फटका कसा बसतोय त्या संदर्भातली आजची दृश्य पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर जोरदार पाऊस झालाय। कोसळणाऱ्या पावसाच्या धारांमुळे रस्त्यावर अंधुक दृश्य दिसून येत आहे। ढग दाटून आल्यानं सकाळीच काळवंडून आल्याचं पाहायला मिळालं। भायखळा रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे सकाळी नोकरदार वर्गाची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। वाहत्या पाण्यातून वाट काढत अनेकांनी आपलं ऑफिस गाठलं। बदलापूरमध्ये सकाळी 8 वाजताची ही दृश्य आहेत। आकाशात ढग दाटून आल्यानं काळाकुट्ट अंधार झाल्याचं पाहायला मिळालं। धो कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय। सकाळीच संध्याकाळ झाल्याचं चित्र दिसून आलं। मध्य रेल्वेवर रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यानं रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय। यामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे। मस्जिद रेल्वे स्थानकावर ट्रॅकवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक कुर्ल्यापासून पुढे बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर चाकरमान्यांसह लोकांची गर्दी दिसून येतेय। लालबाग, काळा चौकी परिसरात रस्त्यावर पाणी साचलंय। अनेक वाहनं साचलेल्या पाण्यातून वाट काढत चालल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलाय। नवी मुंबईलाही पावसानं झोडपलंय। APMC भाजी मार्केटमध्ये पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे। या साचलेल्या पाण्यातून मार्ग शोधत अनेकांनी कसरत केल्याचं दिसून आलं। मस्जिद बंदर परिसरात गुडघ्या एवढ्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावं लागलंय, तर गाड्यांचीही याच पाण्यातून कसरत पाहायला मिळाली। मुंबईतल्या प्रभादेवी परिसरातही जोरदार पाऊस झाला। यामुळे सखल भागात पाणी साचलंय। इथले रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक आणि चालणं दोन्हीसाठी कसरत करावी लागतेय। ही दृश्य आहेत वरळी मेट्रो स्थानकातली। अवघ्या काही दिवसांपूर्वी मुंबईत ॲक्वा लाईनवर मेट्रो सुरू झाली, पण पहिल्याच पावसात मेट्रो स्टेशनवर हे चित्र पाहायला मिळालं। पायऱ्यांवर पाणीच पाणी वाहत आहे, तर मेट्रो स्थानकात गळती लागल्यासारखं पाणी कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत मान्सून पूर्व पहिल्याच पावसात मुंबईत पावसानं हाल बेहाल झालेत। दरम्यान मे महिन्यातच राज्यात अशा प्रकारे मान्सून येण्याची ही 16 वर्षातली पहिलीच वेळ आहे। विशेष म्हणजे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात मान्सूननं कोकणात हजेरी लावली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून संपूर्ण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।